बघू शकता आता जरा आता नाचून म्हणजे वाजवून झालाय आणि आमची गँग नवपाडा ब्रास बँड समोर बघसाव याचा डान्स करत आहे. थोड्या वेळाने यांची पारी येणार आहे वाजवायची. म्हणजे आता समोर जो बँड वाजतोय तो म्हणजे कुंडरीपाड्यामधला वाजतोय आणि हा नवपाडा ब्रास बँड 1 वाजायला येईल मला वाटते 12:30 वाजलेत आणि अजूनपर्यंत दोन्ही बँड कोण म्हणजे नाव बंद घ्यायचं मागत नाही. बघूया लय मजेदार आहे, लय मजेदार आहे. समोर बघू शकता इथं केविन आणि मिमोचं लग्न चालू आहे आणि याच लग्नामध्ये या दोघांना मला वाटते ऑर्डर केली होती. एक नवपाडा ब्रास बँड आहे आणि एक कोंडरीपाड्यामधला ब्रास बँड आहे आणि त्याच दोघांची जुगलबंदी चालू आहे आणि ते तुम्ही बघू शकता फुल एन्जॉयमेंट चालू आहे दोघांची पण. तर जाऊ चला तर आता तुम्ही समोर बघू शकता नवपाडा ब्रास बँड. काय रे दमलव नाही बघा परत दमशिव बिमशिव. किती वाजतील तुम्हाला वाटते आज? वाजाल काय 4-5 वाजतील. तर तुम्ही बघू शकता मला वाटते फुल तयारी चालू आहे. 4 वाजायची तयारी आहे. 4 पर्यंत वाजल. बघू आज तयारी दोघांची म्हणजे फुल. तिथं तुम्ही समोर बघता कोंडरीपाड्यातला ब्रास बँड आहे आणि इथं नवपाड्यातला आहे आणि दोघांची पण जुगलबंदी समोर बघता असती. मसा असती किती वाजतील? काय वाजतील तुला? किती वाजतील तरी एक अंदाज? घंटा वाजतो. ओके ओके म्हणजे पब्लिक बघा म्हणजे फुल जुगलबंदी होणार आहे आज इथं. तुम्ही मजा घ्या व्हिडिओची पूर्णपणे. मला वाटतं नवपाडा ब्रास बँड यांची वाजवण्याची पाली आलेली आहे. तर बघूया आता कुठला गाणं घेतो. बघू शकता आपल्या ब्रास बँडचं नाव काय? श्रीराम ब्रास बँड करंजा कोंडरीपाडा. कोंडरीपाड्यातलं ना. तर आपली अपेक्षा काय म्हणजे आता किती वाजेपर्यंत वाजवणार आहोत आपण? जोपर्यंत हे गाणी वाजवते तोपर्यंत आम्ही गाणी वाजवतो. ओके आता तुम्ही कुठलं गाणं वाजवणार काय ठरवलेलं काय? आम्ही येतील तुम्ही गाणं वाजवणार. ओके नक्कीच बघूया आता कसं वाटते आपल्याला गाणं. तो एन्जॉय करूया नक्कीच. पण बघूया मला वाटते कोंडरीपाड्यातला ब्रास बँड आता त्या गाणं सुरुवात करत आहे. श्रीराम ब्रास बँड बघूया सुरुवात होते. अजूनपर्यंत मी पब्लिक बघू शकता किती आहे. 2:30 वाजलेत आणि पब्लिक अजूनपर्यंत आहे. फुल मजा घ्या ब्लॉगची.
बघू शकता 3 वाजायला आलेत पण दोन्ही ब्रास बँड अजून काही बंद होण्याचं नाव घेत नाही. एवढी पूर्ण म्हणजे दोघांची हौशी कलाकार आपली सादर करीत आहेत. तुम्ही बघू शकता. शकता आमच्या गावामध्ये दर दिवसाला एक होळी लागत असते आणि समोर 2 कॉम्पिटिशन चालू आहे आणि इथं आमच्या गावातल्या पोरांनी हौल पण लावलेले आहे. आता अग्नीचं काम पण चालू केलेलं आहे. मला वाटतं अग्नी हर्षद कोळी यांच्या शुभ हस्ते होत आहे. तुम्ही बघू शकता. आता वाटते गावचा शिमगा चालू झाला आहे. एक साइडला कॉम्पिटिशन चालू आहे आणि एक साइडला इथं होळी लागलेलं आहे आणि एक साइडची नवरा नवरी त्यांची वरात घेऊन घरी पण पोहोचलेला आहे. पण इथं ज्या लग्नामध्ये दोन्ही ब्रास बँडला आमंत्रित केले होते ते काय अजून बंद होण्याचं नाव घेत नाही. तुम्ही बघू शकता 3 वाजून गेले तर 3 वाजून. आणि तुम्ही बघू शकता आज होळी लागली नव्हती आणि आता 3 वाजता मला वाटतं होळी लागलेली आहे. आणि आता इथं जी कॉम्पिटिशन चालू आहे तिथं अपोजिट साईडला बँड चालू झालेला आहे. त्यांचा थोड्याच वेळात आपण गाणं पण ऐकू. पण इथं तोपर्यंत होळी लागलेली आहे तुम्ही बघू शकता आणि पडलेले पण आहे.
जबरदस्त. पहिल्यांदा बघायला भेटले असेल नाही कॉम्पिटिशन. 3 वाजून पण गेले मला वाटतंय. जबरदस्त जबरदस्त. चार वाजलं. 4-4. मला इथं बँजो बंद होत नाही, पण इथं दारू पण तशी संपत नाही. पाणी नाही पाणी. खरोखर सर्वजण दमलेले आहेत, कारण का ना कोणी जेवणाचं अन्न पण नसेल पोटामध्ये आणि दुपारी 4 वाजता निघले होते वाजवाला. सर, या कॉम्पिटिशन बद्दल काय बोलणार तू? कसं वाटतं तुला आपल्या गावामध्ये? फुल एन्जॉय करायचं आपल्याला. आणि याच्या आधी कॉम्पिटिशन कदा बघलेलीच काय? नाही, फर्स्ट टाइम मधले माझ्या खास मित्राची म्हणजे काय बोलतात त्याला, वरात आहे. पण मला त्याच्यात इंटरेस्ट नाही, पण याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आलेला आहे. वाजलेत 4:30 वाजून जास्त झालेत आणि दोन्ही टीमला एक गाणे वाजवण्याची शेवटची संधी दिलेली आहे. दोन्ही संघांनी आता एक गाणं वाजवायचा आणि आपला पूर्णपणे बँजो बंद करायचा, कारण का 4:30 खूप वेळ झाले. पहिल्यांदाच एवढी वेळ झाली असेल या गावामध्ये, तरी मला वाटते रायगड नाही महाराष्ट्रामध्ये पण झाली असेल एवढा वेळ. कुठंच एवढी
मस्त मस्त वाटते दोन्ही टीम मध्ये कॉम्प्रोमाइज झालेला आहे. आता एक एक गाणं दिलं होतं नवापाडा ब्रास बँडचा झालेला आहे वाजून.
काका बघू शकतो. काका कसं वाटलं आज जो कॉम्पिटिशन झाला आपल्या इथं? कसं झाला? एकदम जबरदस्त वाटलं नाही म्हणजे पहिल्यांदाच भाई बघ घड्याळ पण दाखवते 5 वाजलेत आणि आज 5 वाजेपर्यंत मारुतीची ओपनिंग पण झाली ना म्हणजे घंटा पण वाजला ना आता. आणि याच्या आधी पण आपल्या गावामध्ये झालेले होते पण तेव्हा किती वाजले होते साधारण? मला वाटतं 1, 12:30, 1, 2. लास्ट मी ऐकलं की 3:30 म्हणजे जेटी वरती. जेटीवर म्हणजे दोनागिरी बंदरवर 2:30-3 वाजले होते. 3 का 3:30 वाजले नाही पण हा आज मला वाटते आणि तो हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड झाला असेल मला वाटते. धन्यवाद. फायनली इथं तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये घंट्याची बेल झालेली आहे आणि 5 वाजले. सर्वांशी खूप एन्जॉय केला. दोन्हीला ब्रास बँड होते. काका तुम्हाला कसं वाटलं आहे? एवढा चांगला वाटला दादा. ह्या 7 पाऱ्यामध्ये बँड सगळं आलं आवडं बँड आलं काही एक्स्ट्रा स्टँडर्ड आलं जशी परिस्थिती तसं बँड येऊन गेलं आणि बँड येऊन गेलं आवडा या 2 बँडांशी वाजवला का असा कोणीच ना वाजवला. मी आयुष्यात अशी गाणी कदा ऐकली नाही ती चांगली गाणी जाम मजा आली ना आपल्याला. हा आणि जो कॉम्पिटिशन झाला तो 1 आणि 2 तासासाठी नाही. आज 6 वाजल्यापासून ते आज 5 वाजलं सकाळचे हनुमानाचा आपला घंटा वाजला 5चा बरोबर. असा कोणीच ना वाजवला आणि तो कॉम्पिटिशन का बंद नव्हतो बरोबर चालणार होता पण दोन्ही ब्रास बँड पथकांना समजूत घालून आपण पार्टीला घेऊन आपल्याला तो कॉम्पिटिशन करायला लागला आणि असाच कॉम्पिटिशन या हिंदुस्थान मध्ये कधीच नाही झाला. नाही होणार पण आणि झालं पण नसेल. होणार पण नाही. असा जो रेकॉर्ड आहे तो त्यांचा टाइमचा चांगला राहून दे. धन्यवाद. काका तुम्हाला कसं वाटतं आज आपल्या मुलाच्या कार्यामध्ये ही कॉम्पिटिशन झाली आणि ही कॉम्पिटिशन मला वाटतं या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पण नसेल झाली. ही 5 वाजेपर्यंत 9 वाजल्यापासून त्यांची कॉम्पिटिशन चालू होती. 6 वाजले सकाळी कोणी कुठलाही ब्रास बँड पथक जेवला नाही. कसं वाटलं? मला एकदम आनंद झाला. माझ्या मुलाच्या लग्नात म्हणजे रेकॉर्ड झाला म्हणजे पण आपले 7 पाऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला नव्हता. 7 पाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पण नव्हतं झाला हा रेकॉर्ड. आज रेकॉर्ड झालाय आपल्या गावामध्ये. मला आनंदाची गोष्ट आहे. जबरदस्त मजा आली. जबरदस्त. आपले गाववाले बँडचा यान म्हणजे आभार. धन्यवाद. याची